हाय फ्रेंड्स, सेजुताई कुकिंगमध्ये आपलं स्वागत आहे. कुणाला अशी चमचमीत वरणबट्टी आणि गंगाफळची भाजी आवडते? चला आपण आज रेसिपी बघूया, ती पण झटपट. मी एका कुकरमध्ये 3 ग्लास पाणी घेतलं. पाणी चांगलं गरम झालं, त्यामध्ये स्वच्छ धुतलेली तुरीची डाळ टाकूया. तुरीची डाळ टाकून झाली. आता आपण यामध्ये 1 टोमॅटो कापून टाकूया. त्यानंतर आपण याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकू, पाव चमचा मीठ टाकू आणि 1 चमचा भरून तेल. त्यानेकरून म्हणजे डाळीचं पाणी वरती येणार नाही आणि आपलं कुकर घाण नाही होणार जास्त. आता कुकरला झाकण बंद करून याच्या 4 ते 5 आपण शिट्ट्या काढून घेऊ. तोपर्यंत आपण बट्टीचं पीठ मळून घेऊ. बट्टीमध्ये मी 1 चमचा ओवा, 1 चमचा पांढरे तीळ, 1 चमचा सोप, 1 चमचा जिरे आणि पाव चमचा हळद घेतली. चवीपुरतं मीठ घेतलं आहे आणि 2 ते 3 चमच तेल घेतलं आहे मोहनसाठी. त्याने करून बट्टी चांगली होते. आणि पाव चमचा खायचा सोडा. आता हे चांगलं आपण सगळं साहित्य पिठामध्ये एकजीव करून घेऊ. त्याने करून तेलाचं मोहन आपल्या पिठाला सगळ्याकडे चांगलं लागलं पाहिजे. याला छान मिक्स करून घेऊ. हाताने असं चोळून तेलाला पूर्ण पिठाला लावून घेऊ आपण. त्याने करून म्हणजे तेल ते पूर्ण पिठामध्ये लागेल आपलं. असं हाताने आपण अशी मुठ्ठी बांधून बघूया बरं आपली मुठ्ठी बनते का. हे असं लागलं पाहिजे सगळ्यातून. आता यामध्ये थोडं पाणी ॲड करून पीठ चांगलं घट्टसर मळून घेऊया. आपण जसं पोळीचं पीठ मळतो ना तसं नाही मळायचं. बाटीचं पीठ नेहमी घट्ट मळायचं असतं. माझं पीठ मळून झालं. आता आपण याला 10 मिनटं बाजूला ठेवूया. 10 मिनटं झाले. आपण पिठाचे चांगले गोल गोल गोळे करून घेऊ. मी बट्ट्यानं आज इडलीच्या भांड्यामध्ये वाफवणार आहे. चाकूच्या साहाय्याने मी असे गोल गोल गोळे कट करून घेईल, म्हणजे त्याने एकसारखे आपले गोळे होतील. याला हाताने असं गोल करूया. म्हणजे आपली जशी जितकी इडली असते ना त्या साईजची आपण बनवू. म्हणजे ते शिजल्यानंतर वाफवल्यानंतर फुलतात खूप. आणि बट्टीचे म्हणजे मी 3च खाचे घेतले. एक पहिला, तिसरा आणि 5वा 3च घेतले. त्याच्यामुळे मधले मी 2 काढले, म्हणजे त्यांना फुलायला जागा राहते, तर ते बट्टी आपली छान फुलते. आता यावर आपण बट्टी वाफवायला ठेवली. झाकण लावून 10 मिनटं याची वाफ काढून घेऊ. तोपर्यंत आपली डाळ शिजली. डाळीला आपण फोडणी देऊया. किती भारी शिजली बघा, डाळ पूर्ण मिक्स झाली. आता कढईमध्ये 2 पळी तेल घेतलं. तेल चांगलं गरम होऊ देऊ. तेल गरम झालं, त्यामध्ये आपण पाव चमचा मोहरी ॲड करू. मोहरीला चांगली तडतडू देऊ. त्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा जिरे ॲड टाकू. जिरे आणि मोहरी चांगली तडतडली, त्यामध्ये आपण आता कढीपत्ता ॲड करूया. कढीपत्ता छान फुलला. तर त्यामध्ये लसूण घेतलं आहे मी ठेचून. 5-6 लसूण पाकळ्या घेतल्या. त्याला म्हणजे असं ओबडधोबडच ठेचलं आहे मी, जास्त बारीक नाही केलं. म्हणजे ठेचलेलं लसूण ना डाळमध्ये खूप छान लागतो खायला. आणि 2 सुक्या लाल मिरच्या त्यामध्ये टाकल्या. बघा लसूण चांगलं झालं आहे, लाल झाला आहे पूर्ण. आता यामध्ये शिजलेली आपण डाळ ॲड करूया. थोडीशी पाव चमचा मी याच्यामध्ये हळद मिक्स करते, कारण की शिजायच्या वेळेस आपण थोडी ॲड केली होती, आता थोडीशी टाकते. बघा तडका किती भारी बसला आहे ना डाळीला. अशी डाळ चवीला खूप भन्नाट लागते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. आता यामध्ये आपण याला मिक्स करून घेऊ. तुम्हाला आवडेल तशी पातळ दाटसर करू शकता. आम्हाला बट्टीसोबत डाळ नेहमी पातळ लागते, म्हणून मी पातळ बनवली. यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया आणि डाळीची उकळी काढून घेऊ. यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर ॲड केली. आता बघू आपले बट्ट्याही झाले. 10 मिनटं झाले. बट्टीला चांगला असं चाकूने दाबून बघू. चाकू पूर्ण क्लीन निघाला म्हणजे आपली बट्टी झाली आहे. बट्टीचं बाजूला ठेवू. बघा डाळीला पण उकळी आली. आता आपण कुकरमध्ये गंगाफळची भाजी बनवून घेऊ. डाळीचं बाजूला ठेवून देऊ. इथे मी पाव किलो गंगाफळ घेतले कापून. हिरवी मिरची लसूणचा ठेचा करून घेतला. हळद घेतली, तेल घेतलं. एका कुकरमध्ये तेल टाकलं मी 2 पळी. तेल चांगलं गरम झालं, त्यामध्ये जिरे टाकूया. जिरे झाले, त्यामध्ये कढीपत्ता याच्यामध्ये नक्की टाका, म्हणजे कढीपत्त्याने आपल्या गंगाफळला खूप भारी चव येते.
कढीपत्ता स्किप करू नका. आता यामध्ये मी ठेचा केला होता तो मी यामध्ये ॲड केला. बघा आपला ठेचा किती भारी झाला ना. आता आपण याच्यामध्ये कापलेले गंगाफळ ॲड करू. मी गंगाफळ मस्त धुवून ना कापून घेतले. त्याला मी त्याचे साल काढले नाही, मी सालही राहू दिले. तुम्हाला आवडेल तर तुम्ही सालही काढू शकता त्याचे. आता याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकूया, पाव चमचा धने पावडर आणि बेडगी मिरची पावडर टाकूया, पाव चमचा. त्याला मिक्स करून घेऊ. बेडगी मिरचींना फक्त कलरसाठी मी यामध्ये ॲड करते. तिखटसाठी तर फक्त हिरवी मिरचीची चव. यामध्ये थोडासा चाट मसाला आणि पाव चमचा किचन किंग मसाला टाकूया. याला मिक्स करून घेऊ. बघा भाजीला किती भारी कलर येतोय ना. गंगाफळ म्हणजे ना नुसतं 5 मिनटामध्ये होतं, याला टाईम लागत नाही. आता यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करू आणि 2-3 चमचे पाणी ॲड करू. मी मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी टाकून यामध्ये टाकले, कारण की मी त्यामध्ये मिरची लसूण वाटलं होतं, तर मी त्यामध्येच 2 चमचे पाणी टाकून यामध्ये टाकून दिलं. वरतून थोडीशी कोथिंबीर. मिक्स करू आणि कुकरचं झाकण बंद करून आपण फक्त 1 शिट्टी किंवा 2 शिट्टी करू शकता. मला घोटलेली भाजी बनवायची म्हणून मी 2 शिट्ट्या काढल्या. आपण इथे आपल्या बट्ट्या कट करून घेऊ. बट्ट्या बघा कशा कापल्या जात आहे सरसरीत, म्हणजे खूप नरम झाल्या होत्या बट्ट्या एकदम. बघू शकता तुम्ही. बघा कशी हाताने चुरली लगेच तुटते, थोडीशी कडक झाली नव्हती. आता बट्ट्या तळून घेऊ. बट्टीला चांगलं लालसर होस्तर तळून घेऊ. बघा झाली माझी बट्टी तयार. अशा प्रकारे मी सगळ्या बट्ट्या तळून घेते. माझा बट्टीचा स्वयंपाक ना अर्ध्या ते पाऊण तासामध्ये मी तयार करते, कारण की बट्टीला आपल्याला टाईम लागत नाही. आणि इडलीच्या भांड्यामध्ये बट्टी केली म्हणजे ना लगेच होते. एक साईडला डाळ लावायची, एक साईडला बट्टी ठेवायची. बघा भाजी आपली झाली पूर्ण रेडी. बघा किती भारी झाली ना भाजी. या मग खायला वरण बट्टी आणि गंगाफळची भाजी. बघा कशी झाली. आणि वरतून थोडंसं देशी तूप घ्या, त्याने चव आणखी वाढेल. या मग बट्टी खायला.